कासगाव टीमचे कॅप्टन्स प्लीज जरा आपण आयोजकाशी संपर्क करा. कासगाव टीम कॅप्टन्स आयोजकाशी आपण संपर्क करा. तत्पूर्वी आपण डीजे मास्टर देव संधी. आता काही कारणास्तली नाणिवली संघ थोडासा उशिरा या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि त्या कारणास्तली आयोजकांच्या वतीनं 2 धावींची पॅनल्टी त्यांना असेल. म्हणजे इथून पुढे आता खऱ्या अर्थानं तुम्हाला 2 धावा एक्स्ट्राच बनवाव्या लागतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मयूर जुगरे आणि त्याच्या सोबतीला मंगेश आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय हरिश्चंद्र ऑन स्ट्राईक वरती आहे. हरिश्चंद्रनं काय दमदार सुरुवात केली होती पहिल्या सामन्याची. बिलवले टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना लगातारचे 3 षटकार त्याने ठोकले होते. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर उजव्या इष्टीच्या बाहेर वलणगीतरा चेंडू पंचांनी या ठिकाणी सांगितलं की इट इज अ वाईट बॉल. वाईटच्या मदतीनं पहिली अवंतरची धाव फलकावरती या ठिकाणी लागली जाते. श्याम पवार, राम पवार, उमेश म्हात्रे या स्पर्धेला खऱ्या अर्थानं एन्जॉय करतायत. त्यांचं देखील करतोय आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नाणिवली संघ कुठेही असू द्यात, रायगड जिल्ह्यातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात नाणिवली संघ असेल, त्यावेळी श्याम पवार असतील, राम पवार असतील, उमेश म्हात्रे असतील, अगदी ते घरचं काम करणार नाही पण टीमला सपोर्ट करण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ते जाण्यासाठी तत्पर असतात. फक्त हे प्रेम गावासाठी, गावातल्या मित्रमंडळी टीमवरती असणार त्यांचं विशेष प्रेम आणि त्यांचं सहकार्य आपण सातत्यपूर्वक पाहिलंय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार आहे. लीडिंग एज फलंदाज या ठिकाणी हरिश्चंद्र या चेंडूवरती होईल बाद. पहिला मोठा धक्का, पहिला मोठा हादरा मिळतोय साही समर्थ गावदेवी नाणिवली टीमला. आमचे डीजे मास्टर या ठिकाणी पाहतोय खूप चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून वाजवली जात आहेत. प्रत्येक सिच्युएशनला कोणतं गाणं वाजवायचं हे अगदी त्यांना ठाऊक आहे आणि त्या कारणास्तव खूप चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून आपण वाजत असताना आपण या ठिकाणी पाहिले. आणि सध्या आपण पाहिले ना, नुकताच इंडिया आणि त्यांच्या विरोधात इंग्लंड जी मॅच चालू होती 256 केल्या होत्या. त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना इंग्लंडनं देखील बराचसा परिश्रम त्या ठिकाणी भोगला आणि शेवटच्या अखेर मोमेंटला जो खऱ्या अर्थानं अक्षर पटेलनं झेल टिपला ना, तिथून खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा कमबॅक केलं. ते इंडिया या टीमनं भारतीय संघाला दणदणीत विजय त्या ठिकाणी प्राप्त केला आणि इनटू द फायनलमध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलाय. पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी भारतीय संघाच्या सर्व खेळाडूंकडून झालेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय की फायनलमध्ये प्रवेश आणि शेवटच्या आता लढतीमध्ये खऱ्या अर्थानं कोण विजय होणार त्यासाठी आपण पाहणार आहोत. परंतु पुन्हा एकदा मॅचच्या आतमध्ये आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. आल्या प्रहार, पटका पसला हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता, झेल ड्रॉप झालं, जीवनदान दिलं जातंय खऱ्या अर्थानं मयूर जुगरे घातक आणि 20 स्फोटक फलंदाज आहे. लिहिले या चेंडू तो खडे पटके खेळण्यामध्ये माहीर आहे. स्टँड अँड डिलेवरचे पटके त्याने कित्येक मैदानावरती खेळले आहेत. ताकद तो आजमावतो आणि ताकदीचे त्याचे बॉटम हँडचा उपयोग पुरेपूर त्याच्या माध्यमातून केला जातो आणि चांगल्या फलंदाजाला जीवनदान या ठिकाणी दिलं जात आहे. मंगेश आता ऑन स्ट्राईक वरती असेल. दोन्हीही बंधूंची जोडी
मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एकीकडे ऑन स्ट्राईक वरती आपण मंगेश जुगरेला पाहतोय, नॉन स्ट्रायकर एंड वरती मयूर जुगरे आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रशांत. पहिला चेंडू त्यानं थोडासा सुमार टाकला होता, परंतु तदनंतर काय त्याचं कमबॅक आपण या मॅच मध्ये पाहिलं. आतापर्यंत केवळ 3 बॉलची फेकी त्याने केलेली आहे आणि केवळ 2च धावा त्यानं या ठिकाणी खर्ची केल्यात. एक एक्स्ट्राची धाव, तदनंतर आपण पाहतो एक सिंगल या चेंडूवरती जिथून झेल ड्रॉप झाला ना तिथून एक सिंगल देखील प्राप्त केली. मंगेश आता ऑन स्ट्राईक वरती. डावकुऱ्याचा हा देखील एक विध्वंसक खेळाडू. बॉल तयार, चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा झेल ड्रॉप. एकच धाव ज्या ठिकाणी होती, धावच नव्हती जर झेलला कॅरी केलं असं तर, परंतु ज्या ठिकाणी सिंगल होती ना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि सिंगलला डबल मध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट केलं. 2 धाबा या चेंडूवरती मिळतात. 2 धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 4 या धाबसंख्येवरती. 4 धाबा 10 फलकावरती आपण पाहतोय. कलंबोली टीमनं नुकताच पराभूत केलं प्रतिस्पर्धी कासगाव बदलापूरवरून. हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहिला होता, परंतु पराभव त्यांना पत्करावा लागला. 12 बॉलमध्ये 12ची गरज होती. क्रिकेट असं खेळ आहे ना मित्रांनो, शांत दिमाग ठेवून खेळावं लागतं. जेल ड्रॉप झाल्याच्या नंतर आक्रमकता, दडलेला हा फटका या ठिकाणी पाहिला. स्कोरिंग ते या ठिकाणी करतायत. चला आमचे स्वयंसेवक सर्व बाउंड्री लाईनचा आपण ताबा घ्यायचा आहे, कारण की जर जास्तीत जास्त चेंडू हरवले तर इथून पुढे बरेचसे बॉल बॉक्स आपल्याला लागतील. त्याकरता स्वयंसेवकांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा. यावेळेस पटका हवेमध्ये, जेल होण्याची शक्यता आणि दोस्तीत कुस्ती. आणि बघा त्या ठिकाणी दुखापत झाली का. पाणी घेऊन जा, जास्त गर्दी करू नका, आजूबाजूला जास्त गर्दी करू नका, हवा येऊ द्या. आणि खऱ्या अर्थानं कॉलिंग क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. बघा त्या खेळाडूला जास्त जर दुखापत असेल ना तर पाण्याची पूर्तता, फर्स्ट एड बॉक्स
प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतो त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. चला मॅच कडे आपण बोलतोय. कॉलिंग क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. श्याम पवार आपण पाहिलं ना की पूर्वी असं नव्हतं की लाईव्ह नव्हतं. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं की एकाच खेळाडूकडे बॅट असायची, एकाच दोन चेंडू असायचे आणि त्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहिलंय जुन्याच चेंडूवरती खेळलं जायचं, परंतु आता नाही. आता एक फलंदाज 8-10 चेंडू चेक करतो आणि मैदानाच्या आतमध्ये गेलं ना की पहिल्या चेंडूवरती बाद होतो. असं देखील चित्र आपण पाहिलंय. हे अशी मजाक होतं, परंतु पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण बोलतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय श्रेयस. हा दमदार स्ट्रोक झेल खऱ्या अर्थानं ड्रॉप केलं होतं आणि तदनंतर आपण पाहतोय की या चेंडूवरती लाजबाब स्ट्रोक. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत येतोय हा दर्जेदार षटकार. हे गीत आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी बहुचर्चित असणारे हे सॉन्ग आपण या ठिकाणी ऐकलं. जरूर आम्ही उल्लेख करू, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे, गोलंदाज तयार आहे. याच गोलंदाजानं झेल ड्रॉप केलं होतं आणि तोच गोलंदाज यावेळेस 38 सर्कलच्या आतमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, कॉटन बॉलची संधी होती आणि फलंदाज मयूर या चेंडूवरती होतोय झेल बाद. भेट देण्यासाठी जात असत. कानिपनाथ बाबा यांना भेट देण्यासाठी जात असत. सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना की मडीला प्रत्येकाने एकदा तरी गेलं पाहिजे, कारण की त्यामध्ये गुपित अशी गुफा आहे आणि त्या गुफेमधून जर जास्त आपण पाहतो ना, जर संजय वाघमारे सारखे गेले ना तर त्या गुफेमधून ते आतमध्ये जाणार नाही, परंतु त्यांच्यापेक्षाही जास्त शरीरयष्टीचे लोक देखील त्या गुफेमधून जातात आतमध्ये. आणि आतमध्ये एक शंकराची पिंड आहे, त्या ठिकाणी तुम्ही दर्शन केलं तर बरंचसं मन प्रसन्न होतं आणि सातत्यपूर्वक एक जागृत देवस्थान म्हणून आपण त्या ठिकाणी पाहतोय. मडीला खऱ्या अर्थानं भेट देण्यासाठी आयुष्यामध्ये एकदा तरी माणसाने गेलं पाहिजे. यावेळेस चांगल्या चेंडूची पैकी चेंडू पडला, तदनंतर आतल्या बाजूने वलन घेतलं, फिंगर रोल केले होते. एष्टी रक्षकाचा वेध, पंचांनी मान हलवली, म्हणजे या ठिकाणी डॉट बॉल असेल. जरूर निर्धाव चेंडूची सांगता धाव फलकावरती धाव आहेत त्या 20 धावा. मागच्या मॅच मध्ये कलंबोली टीमने 21 धावा डिफेन्स केल्या होत्या कासगाव टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना. म्हणजे इथून पुढे जास्त मोठ्या पटक्यापेक्षा सिंगल डबलचा जरी शोध घेतला तरी एक आव्हानात्मक टार्गेट या ठिकाणी सेट केलं जाईल. पैकी चांगली, परंतु या ठिकाणी रेफर केलं जात आहे. DRH वापर आणि या ठिकाणी आपण पाहतोय चेक केलं जाईल लाईव्हच्या माध्यमातून. धावचित स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही तो योग्य तो निर्णय अगदी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. दोन्ही टीमच्या पाठीराखांकडे आता धगधग वाढली असेल की फलंदाज बाद असेल तर खऱ्या अर्थानं सेफ आहे, फलंदाज त्या ठिकाणी सेफ आहे. म्हणजे 2 धावा या चेंडूवरती जरूर मिळतील. 2 धाबेच्या मदतीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवरती. 22 धावा धाव फलकावरती आहेत या षटकातील. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण श्रेयसला पाहतोय. श्रेयस एक चांगला गोलंदाज, परंतु त्यापेक्षाही मी म्हणेन की ऑन स्ट्राईकवरती जो फलंदाज चिराग दाखल झालाय तो चांगली बॅटिंग करतोय. एक चेंडू जरूर तो डॉट खेळला. यावेळेस पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर, बॅट आणि अगदी पायाच्या मधोमध चेंडूची पैकी केली होती आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉल येईल. जितके डॉट बॉल तितके मित्रांनो धाबा कमी येत असताना एक आव्हानात्मक टार्गेट, त्यापेक्षा रक्षात्मक टार्गेट सेट करायचं असेल तर तुम्हाला बॅटला चेंडू स्पर्श करणंच आहे. बॅटवरती बॉल घेणं गरजेचं असेल, चांगले फटके खेचावे लागतील. यावेळेस चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत
एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. चित्त्याच्या चपलाईनानी हरणाच्या गतीनं या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. 2 धाबेच्या मदतीनं षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि 24 धावा आहेत त्या धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. पाणी लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय की 24 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आहेत. उर्वरित अजूनही येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खंडाला टीमकडे देखील तितके चांगले ताकदवर फलंदाज आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं त्यांनी अलीकडच्या 3-4 विकेट गमावले होते, तरी देखील तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरचा जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता त्यांनी आक्रमकता त्याची आपण त्या मॅच मध्ये पाहिली होती आणि खंडाला टीमनं खऱ्या अर्थानं त्या मॅच मध्ये विजय प्रस्थापित केलं आणि या मॅच मध्ये देखील आपण तसंच चित्र या ठिकाणी पाहतोय. फलंदाजी करत असताना सर्वप्रथम स्वतःला सिद्ध करत चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला चालू आहे नाणिवली टीम कडून. साई समर्थ, आई गावदेवी, नाणिवली आणि त्यांच्या आगेच आपण पाहतोय खंडाला आज संघ 2 हात करत असताना. शेवटचे षटक बॉलिंग ट्रॅक वरती आले. गोलंदाज गणेश आणि त्याच्या आगेच आपण पाहतो मंगेश ऑन स्ट्राईक वरती असेल. डावखुऱ्यात त्याचा फलंदाज आहे मंगेश. साही चेंडू आता त्याला फेस करायचे या षटकातील, परंतु गणेश किफायती गोलंदाजी करेल का? पहिला चेंडू चांगल्या चेंडूची खऱ्या अर्थानं फेकी केली, लाईन आणि लेंथ पारखली होती, परंतु खऱ्या अर्थानं मंगेशचा खऱ्या अर्थानं अपेक्षा होती की हा चेंडू वाईट पंचांनी द्यावा, परंतु पंचांनी दर्शवलं की वाईट लाईनच्या अगदी बरोबर जवळून चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेणारा होता आणि त्या कारणास्तव पंचांनी तो वाईट चेंडू दिला नाही. पहिला चेंडू डॉट बॉल टाकतोय गणेश, हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहे. यावेळेस फटका पसला, डाईव्ह लगावलं, ऑट झेल, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द नाईट, जबरदस्त झेल आणि 100% योगदान देत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते संजू. आणि काय झेल टिपला, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता संजूचे 100% एफर्ट देत असताना महत्वाची विकेट मंगेशला त्या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश आलं. अगदी या मराठमोल्या मातीमध्ये स्वतःला संजूने झोकवून दिलं आणि महत्वाची विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली. फलंदाज या ठिकाणी मंगेश बाद होतोय. नवीन फलंदाज महादेव पिरकट मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना महादेव पिरकट यांच्याकडे खऱ्या अर्थाने 3 षटकारांसाठी लगातारचे जर 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज श्याम पवार, राम पवार, त्यानंतर उमेश म्हात्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. माझ्या मते 2 मारले तरी द्यायला पाहिजेत. हा, आणि नक्कीच आपण पाहतो ते सांगतायत की देव 2 षटकार आले पाहिजेत खऱ्या अर्थानं अशी त्यांची अपेक्षा आहे. परंतु गोलंदाज गणेश हुशार आहे, वेगावरती तो स्वार होतोय आणि चांगली गोलंदाजी दिशा दिली आहे. समजदारीचं क्रिकेट खेळतोय फलंदाज. या ठिकाणी एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. 25 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित अजूनही येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. चिराग आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय महादेव पिरकट मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पहिल्या चेंडूला सन्मानपूर्वक त्या ठिकाणी हाताळलं. रक्षात्मक फटका होता, स्वतःचा बचाव करत 1 धाव जरूर त्या चेंडूवरती मिळाली, परंतु उर्वरित येणाऱ्या खऱ्या अर्थानं 3 बॉल मध्ये किमान 4-5 धावा जरी आल्या तरी एक चांगलं टोटल या ठिकाणी ठरेल. साई समर्थ, आई गावदेवी नाणिवली टीम साठी. गोलंदाज तयार. फटका यावेळेस बसला आभेमध्ये, झेल होण्याची शक्यता परंतु नाही. चेंडू सिम्पली लँड झाला. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 27 या धावसंख्येवरती. 27 धावा धावफलकावरती आहेत. सिंगल डबलचा शोध घेतोय फलंदाज चिराग. त्यांनी देखील ओळखलंय की इथून पुढे जर आपण सिंगल डबल वरती भर दिला तर एक चांगलं टार्गेट आपण सेट करू शकेल आणि त्याच अनुषंगानं त्याची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे.
यावेळेस लो फुलटॉस वसूल करता आलं नाही. क्षेत्ररक्षक होते, अगदी झेलला कॅरी केलं आणि चांगल्या मित्र म्हणेन तो चौकारानं नानिवली संघ जिंकला. आणि जर तो चौकार मारला नसता ना, जरी आपण पाहतोय नारायण षटकार जरी लगावला तरी 500 रुपयाचा कॅश प्राइज श्याम पवार यांच्या माध्यमातून देण्यात येईल. परंतु या ठिकाणी दुसऱ्या अटेम्पला झेरला कॅरी केलं आणि फलंदाज या ठिकाणी नारायण देखील या चेंडूवरती होतोय बाद. षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी कंप्लीट झाला. या षटकामध्ये धावांचा शोध घ्यायचा होता परंतु तसं काही घडलं नाही. 3 विकेट प्राप्त केल्या गोलंदाज गणेश या गोलंदाजानं आणि एकूणच केवळ 3च धावा या षटकामध्ये खर्ची केल्या. पहिल्या 2 षटकाच्या अंती 22 धावा धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती होत्या परंतु या षटकामध्ये आल्या एकूणच 3 धावा. 27 धावा धावफलकावरती जमवल्यात आणि 28 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. साई समर्थ आई गावदेवी नानिवली टीमनं. डीजे स्पर्धेच्या माध्यमातून देऊयात त्यांना रायगडाची श्रीमंती, पुरंदराची भव्यता, खऱ्या अर्थानं राजगडाची दिव्यता त्यांना प्राप्त हो अशी आई एकवीर आणि खऱ्या अर्थानं आई तुळजाभवानीच्या चरणी आम्ही नतमस्तक होत खऱ्या अर्थानं त्यांना वाढदिवसाच्या लक्ष वेधी शुभेच्छा देतोय. तुम जिओ हजारो साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे टू यू संकेत, हॅपी बर्थडे टू यू. खऱ्या अर्थानं खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देतोय. मॅचला आपण पाहतो या ठिकाणी होईल सुरुवात. 18 मध्ये करायचे आहेत, एकूणच 27 जमवलं होता. आपण पाहतो पहिल्या 17 मध्ये धावा जमवलं होतं. एकूणच 27-28 धावा संख्येचा पाठलाग करायचा होता. 2 धावांची पॅनल्टी म्हणजे धावफलकावरती धावा आहेत त्या 25 आणि 26 धावा संख्येचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल. 26 धावा संख्येचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 26 धावा संख्येचा पाठलाग करणं तितकंसं अवघड नसेल. चेंडून खऱ्या अर्थानं 8 धावा जास्त आहेत आणि हे जर अंतर कापायचं असेल तर पर षटकामध्ये केवळ आणि केवळ 2-3 धावा एक्स्ट्रा तुम्हाला मिळवायचे आहेत. चेंडून 2-3 धावा जर एक्स्ट्रा तुम्ही प्राप्त केल्या म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये प्रत्येक षटकामध्ये आपण पाहतोय 9.00 ची सरासरी या ठिकाणी तुम्हाला गाठावी लागेल. परंतु तितकंसं सोपं नाहीये, हे आव्हान तितकंसं सोपं नाहीये. परफ्यूम बॉल डिलिव्हरी होती नाकाच्या समोरून
आपण पाहतोय त्या ठिकाणी चेंडूने यष्टीरक्षकाचा वेध घेतला. परफ्यूम बॉल डिलिव्हरी आपण त्या ठिकाणी पाहिली. कानामध्ये फुंकर टाकत खऱ्या अर्थानं सांगितलं या चेंडूनं किरीश का गाना सुनेगा गया. हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू वेगावरती स्वार, अचूक टप्पा, गोलंदाजीवरती असणारं नियंत्रण आपण मयूरचं त्या ठिकाणी पाहिलंय. यावेळेस खराब बॉल आणि त्याच्यावरती चांगला फटका. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी दर्जेदार लाजबाब चौका. करून तितकं कमी आहे. त्यांना माहिती आहे त्यांचा कोणत्या टायमिंगला कोणतं गाणं वाजवायचं. संकेत तांडेल मुख्य व्यासपीठावरती बसलेत आणि त्यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या आपण लक्षवेधी शुभेच्छा दिल्या आणि तदनंतर तेच गीत, बड्डेचं गीत आपण त्या ठिकाणी ऐकलं. वाढदिवसाचं गीत खऱ्या अर्थानं डीजे मास्टरनं त्या ठिकाणी लगावलं. डीजे मास्टरला पुन्हा एकदा खूप सारे धन्यवाद आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. धाव धोक्याची, डायरेक्ट हिट. पंचांकडे अपील जरूर केली जाते, परंतु ही धाव अगदी सेफ आहे की नाही या ठिकाणी जरूर आपण पाहतो. सेफ आहे फलंदाज आणि त्या ठिकाणी एक धाव या चेंडूवरती मिळेल. धोक्याची घंटा होती, परंतु पॉपिंग क्रीज वरती बॅट अगदी मोक्याच्या क्षणी ग्राउंडिंग केली आणि या ठिकाणी आपण पाहतोय की एक धाव या चेंडूवरती जरूर मिळाली जाईल. एकेरी धाबेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलते 5 या धावसंख्येवरती. बॉल तयार. नक्कीच यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. नारंगी आणि त्यांच्या विरोधात कलंबोली, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. कारण की 21 धावा जमवल्या होत्या कलंबोली टीमने आणि त्या धावा डिफेन्स केल्या होत्या. या मॅच मध्ये आपण पाहतोय की 26 धावा जमवायच्या आहेत. म्हणजे 4 धावा 5 धावा अगदी तुमच्यापेक्षा जास्त आहेत. त्या कारणास्तव आपण या दोन संघादरम्यान जो जिंकेल ना त्या टीमला बाय असेल. स्लोवर डिलिव्हरी पिक करता आलं नाही फलंदाजाला आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. धाव फलक स्थिरावेल ते केवळ आणि केवळ 5 या धावसंख्येवरती. 18 मध्ये 26 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि 5 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. मयूर जुगरे चांगली गोलंदाजी, सगळं काही तो या मॅच मध्ये जुगारतोय. कारण की स्वतःला त्याने आता सिद्ध केलंय. चांगली गोलंदाजी, एक चौकाराचा मार जरूर त्यांनी काढला, परंतु चांगलं कमबॅक देखील त्याने या षटकामध्ये केलंय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. फटका यावेळेस बसलाय. हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावतात, प्रयत्न चालू आहेत, परंतु शेवटच्या मोक्याच्या क्षणाला जबरदस्त क्षेत्ररक्षण. धाबा मिळतील एकूणच या चेंडूवरती 2 आणि या 2 धाबेच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झाला आणि धाव फलकावरती धावा आहेत 7 धावा. 7 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थानं 26 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. आता 12 चेंडू 19 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 12 मध्ये आता 19 धावसंख्येचा पाठलाग करणं या अशा वातावरणामध्ये ना थोडंसं मित्र म्हणून कठीण आहे. परंतु ते कठीण आव्हान जर सोपं करायचं असेल, हे षटक अगदी चांगलं टाकावं लागेल. परंतु या षटकामध्ये जर आक्रमण झालं तर धावसंख्येचा पाठलाग करणं सोपं असेल. मागच्या मॅच मध्ये जी चुकी केली होती ना ती चुकी आता खऱ्या अर्थानं करत नाहीत संघाचे कॅप्टन. त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मंगेशला आता दुसरं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी आणलं जात आहे. डावकूर आताचा गोलंदाज खऱ्या अर्थानं कित्येक मैदान आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती नाणिवली टीमला त्यानं जिंकून दिलेत आणि तशी गोलंदाजी जर या मॅच मध्ये झाली तर 12 मध्ये 19 धावसंख्येचा बचाव करणं तितकंसं मित्र म्हणे अवघड, खऱ्या अर्थानं अवघड नसेल. परंतु धावा जर करायच्या असतील खंडाला टीमला, खरं तर इथून आपण पाहिलं ना तर 30-35 किलोमीटरचा अंतर कापून खंडाला संघ या ठिकाणी आलाय आणि त्यांची गुणवत्ता आता त्यांना या ठिकाणी दाखवावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मंगेश तयार आहे. पहिलाच बॉल, चांगला स्ट्रोक, गॅप मध्ये फटका,
परंतु त्यापेक्षाही लाजबाब क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावचीत स्वरूपात या चेंडूवरती होईल बाद. किरीस का सुनने का गाना? किरीस का सुनेगा? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. फेअर डिलिव्हरी आहे. अगदी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. पॉपिंग क्रीज वरती असतं तर काहीतरी खऱ्या अर्थाने निर्णय आयोजकांना जरूर घेतला असता, परंतु स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय आयोजकांच्या माध्यमातून, तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून योग्य तो निर्णय या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. चला आपण या ठिकाणी पाहतोय कलंबोली टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट नारंगी टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टनला आम्ही कॉल करतोय. आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. नारंगी टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. आम्ही कलंबोली टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय. आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. कष्टाची परिकष्टा, परंतु चेंडूला अडवू शकले नाही. मयूर त्या ठिकाणी होते, परंतु बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी. दर्जेदार स्ट्रोक, चौकार. फटका, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे 6 धाब्यांसाठी. दर्जेदार स्ट्रोक, बेमिसाल फटका, षटकार. एक चौकार ठोकला, एक षटकार ठोकला. गणेश ऑन स्ट्राईक वरती आपण त्याला पाहतोय. सलामीला तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि चांगली बॅटिंग. नवीन फलंदाज संजू नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण त्याला त्या ठिकाणी पाहतोय. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचल ते एकूणच 18 या धावसंख्येवरती. 8 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. डॉट बॉल या ठिकाणी येईल. निर्धाव चेंडूची सांगता संपुष्टात येते. या षटकातील आपण पाहतो उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी, म्हणजे येणारे 8 बॉल आणि 8 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. रन बॉल ही मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. या चेंडूवरती 1 धाव अगदी सहजरित्या होती, परंतु स्वतः गणेश विश्वास दाखवतोय स्वतःवरती आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय की शेवटच्या आता 8 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज आहे. गणेशकडे ती गुणवत्ता आहे, तो मोठे फटके मारू शकेल. आणि यावेळेस फटका फसलाय. क्रिकेटमध्ये आहेत ना असे बरेचसे पलटवार आम्ही पाहिलेत, ज्या ठिकाणी एखादी सिंगल असते किंवा डबल असते. कधी कधी ती डबल धाव घेतली जात नाही, कधी कधी ती सिंगल धाव घेतली जात नाही, आणि तेच सामने बऱ्याचदा आम्ही पाहिले, बऱ्याचदा अंगलट येत असताना. ही मॅच देखील रफ अँड टफ पाहायला मिळेल. 7 चेंडूने आता 8 धावसंख्येची गरज आहे. 7 मध्ये आता 8 धावसंख्येची गरज. गणेश नॉन स्ट्रायकर एंडवरती आला असता, त्याची विकेट देखील सेफ राहिली असती. त्यापेक्षा मी तर म्हणेन संजूकडे स्ट्राईक राहिली असती, सिंगल डबल त्यानं काढले असता आणि हे मॅच मध्ये खऱ्या अर्थानं पुढे नेलं असतं कंडाला टीमला. परंतु तसं नव्हतं पाहिजे गणेशला. त्याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. षटकारानंच त्याला या मॅचला फिनिश करायचं होतं, परंतु कधी कधी दैव देतं आणि कर्म नेतं असं म्हटलं जातं. आणि महत्वाची विकेट गणेश त्या ठिकाणी बाद झाला. आता शेवटचे 7 बॉल आणि आता 8 धावसंख्येची गरज आहे. ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत चांगली पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच अगदी अट्टीतटीची नेट टू नेट फाईट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 6 मध्ये आता 8 धावसंख्येची गरज. 9 मध्ये 8 धावसंख्येची गरज होती. 3 चेंडू तिथून पुढे आपण पाहतोय डॉट येत असताना
आणि तदनंतर आता हे समीकरण थोडस अवघड परिस्थितीमध्ये खंडाला संघ या मॅच मध्ये अगदी सहजरित्या जिंकू शकला असता, परंतु कधी कधी असं म्हणतात ना की देव देतो आणि कर्म नेतं, तेच चित्र पाहायला मिळालं. 9 मध्ये 8ची गरज असताना सिंगल जिथं घेतली नाही ना गणेशनं, त्याने स्वतःवरती विश्वास दाखवला आणि तदनंतर गणेशचाच फटका फसला आणि आता तो फटका नाही तर ही मॅच फसली आहे. 6 मध्ये आता 8 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 8 धावसंख्येची गरज. 6 मध्ये 8 धावसंख्येचा पाठलाग करणं या मैदानाचा विचार करता अगदी सोपं आहे, परंतु गोलंदाजी जर चांगली झाली तर या धावा देखील बचाव करू शकतील. गोलंदाज हरिश्चंद्र बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना आपण त्याला पाहिलंय. 6 मध्ये आता 8 धावसंख्येची गरज आहे. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज संजूला ऑन साइड मध्ये आपटका. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही, रोखलाय त्या ठिकाणी फलंदाजांना आणि धावचीच स्वरूपात या ठिकाणी विकेट गमावली जाते. धाव मिळेल 1 एकेरी धावेच्या मदतीनं. शेवटचे 5 चेंडू आणि आता विजयासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. महादेव पिरकट तिथून सांगतायत की शांत घ्या, शांत केला, डोक्यावरती बर्फ ठेवा. जर या मॅच मध्ये आपण जर अग्रेसिव्हपणा दाखवला, आपण जर रागात केलो तर कदापि धावा येत असताना पाहायला मिळतील आणि पैकी अगदी चांगल्या एंडला करणं गरजेचं आहे. 5 चेंडू आणि आता 7 धावसंख्येची गरज आहे. 5 मध्ये 7 धावसंख्येची गरज. 2 धावींची पॅनल्टी नसती तर आता 9 धावसंख्येची गरज असते, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला कुठेही स्थान नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट नाही. चला, नारंगी टीमचा कॅप्टन टॉस त्या ठिकाणी करण्यात आलं. टॉस जिंकलंय ते नारंगी टीमने. निर्णय बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलाय. बॉल तयार आणि यावेळेस दमदार स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेखा पार. येतोय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे मारलेला हा दर्जेदार षटकार. ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असलेल्या या षटकातील 4 आणि 1 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 4 मध्ये 1 धावसंख्येची गरज आहे. 8 धावसंख्येची गरज होती, परंतु आपण पाहतोय की हरिश्चंद्र ही धाव वाचवेल का, परंतु तसं नाही. या मॅच मध्ये आपण पाहतोय चौकारानं हा सामना जिंकून दिलाय तो खंडाला टीमला. या सामन्यामध्ये अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर केली होती. इथून श्याम पवार आणि राम पवार, उमेश म्हात्रे इथून प्रस्थान होत आहेत. खऱ्या अर्थानं तुमचे देखील आभार. संघाला ते अगदी सपोर्ट करण्यासाठी सातत्यपूर्वक जात असतात. त्याचबरोबरीने आपण या ठिकाणी पाहतोय की हा सामना या ठिकाणी जिंकलाय खंडाला या टीमनं, परंतु